सय्यद भाई इनामदार यांच्या प्रचाराची धमाल आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। काळुस्कनात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सय्यद भाई इनामदार यांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे। गेल्या काही दिवसांपासून ते गावोगावी रॅली, पदयात्रा आणि घराघरात जाऊन मतदारांच्या समस्या ऐकत आहेत। स्थानिक गावच्या लोकांच्या म्हणण्यानुसार सय्यद भाई यांचं साधेपण, सामाजिक कार्य आणि विकासाच्या मुद्द्यांवर दिलेली स्पष्ट भूमिका यामुळे मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत। प्रचारादरम्यान सय्यद भाई यांनी सांगितलं की काळूस भागातील शेतकरी, युवक, महिला वर्ग आणि सर्व समाजातील समस्या सोडवणं हेच माझं मुख्य ध्येय। गणातील गावात पाणी, रस्ते, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सर्वांना देण्यासाठी मी लढत असल्याचं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं। सर्वसामान्य लोकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी प्रचारात अधिक आघाडी घेतली असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला। अनेक गावांमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली। पदयात्रेदरम्यान महिलांनी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मतदार म्हणतात, सय्यद भाई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आमच्या समस्या समजून घेतल्यात, त्यामुळे आमचा विश्वास वाढलाय। इनामदार यांचा रोज नवीन गावांमध्ये कार्यक्रम होत असून मतदारांचा उत्साह पाहता विजय निश्चित वाटतोय। स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही त्यांच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतात। एकंदरीत काळुस्कनात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सय्यद भाई इनामदार यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। गावोगावी रॅली, पदयात्रा, मतदारांचा पाठिंबा आणि प्रत्यक्ष भेटींमुळे प्रचार जोरदार सुरू असून मतदारांचा पाठिंबा वाढत असताना त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे। ही भव्य दिव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाची रॅली पाहून खरंच एक आत्मविश्वास या गावाला नक्कीच आला असेल। चांडोली गावच्या वतीनं जो सय्यद भाई असेल, पप्पू दादा असेल, यांना विजयाचा पाठिंबा या गावाने आधीच जाहीर केलेला आहे। त्याचप्रमाणे आज ही रॅली ही विजयाचीच रॅली आहे असं म्हणायला हरकत नाही। बाईंच्या माध्यमातून या गावासाठी पांडुरंगाच्या आगमनानिमित्त दक्षिण वाहिनी नदीकाठी जे पवित्र असं पांडुरंगाचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि त्या जीर्णोद्धाराच्या मंदिरासाठी बाईंच्या माध्यमातून, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्या मंदिराला 25 लाख रुपयाची भरघोस देणगी या ठिकाणी बाईंनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे चांडोली गावच्या तरुण मंडळांना या मंदिरासाठी देखील 2 लाख रुपयाचं सहाय्य त्यांनी खोलीच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे। तसंच चांडोली गावठाणामधील सम्राट मित्र मंडळाला त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा तसेच खोली जवळजवळ 2 ते 3 लाख रुपयाचं काम बाईंच्या माध्यमातून, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण तत्वाला आलेलं आहे आणि पुढील काळात ते पूर्ण होणार याची बाईंनी शाश्वती दिलेली आहे। त्याबद्दल प्रथमतः दोनही उमेदवारांचं मी चांडोली ग्रामस्थांच्या वतीनं, तरुण मंडळांच्या वतीनं, चांडोलीतील सर्व भगिनी मातांच्या वतीनं मी दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी विजयाची, त्याचप्रमाणे गावकऱ्यांची 100% या ठिकाणी खात्री देतो आणि त्यांचा विजय या ठिकाणी झालाय असं मी आधीच या ठिकाणी जाहीर करतो। पुढील काळामध्ये येणाऱ्या ज्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या या ठिकाणी हे दोनही उमेदवार यशस्वीरित्या पेलतील याची मला 100% खात्री आहे। आता या पुढील काळामध्ये 4 दिवसापूर्वी एक प्रतिस्पर्धी उमेदवार आला आणि या ठिकाणी थोडंसं खालच्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी माझ्या समोर उमेदवार आल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आता मराठी माणसाला तरी मदत करा, मराठी माणसाला मतदान करा। पण मला त्यांना एकच सांगायचंय की आम्ही गेले 40 वर्ष या गावाचं राजकारण करतोय। या ठिकाणी मराठी अमराठी असा कोणीही नाही, इथं भेदभाव चालत नाही। इथं जो आहे तो प्रत्येक माणूस रक्ताचा हाडाचा आहे। मला वाटतं त्यांनी क्रांतीवीर पिक्चर नक्कीच बघितलेला नसन। त्या पिक्चरमध्ये नाना पाटेकरांचा एक डायलॉग आहे, शक्यतो पुढील उमेदवार तो डायलॉगच विसरलेले आहेत। हे रक्ताचं नातं आहे
रक्त कधीच वेगळं नसतं हे मला या माध्यमातून सांगायचंय. चांडोली ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च एकदा या दोनही उमेदवारांना भरघोस असा पाठिंबा मिळेल याची मी शाश्वती देतो आणि त्यांचं मी या ठिकाणी चांडोली ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो.